कोणता ट्रॅप भीपे ना तीच बघतो कोण येते ट्रॅप मध्ये मंत्री माहित झालेत मला ते कोण कोण येते कोणत्या मंत्र्यांनी ट्रॅप रचलाय कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे कोणत्या जिल्ह्याचा मंत्री आहे त्या दिवशी रात्रीच्या बैठकीला कोणी विरोध केला मराठ्याच्या आरक्षणाला कोणी केला नाही हे पण माहिती कोणी अधिवेशनात मराठ्यांच्या बाजूने बोलला हे मराठ्यांना माहिती आता उघड्या डोळ्याने मराठे बघणार आहेत 20 जानेवारीच्या रॅलीत कोणता मंत्री आमदार मराठ्यांच्या बाजून सामील होतोय आणि किती लोक घेऊन सामील होतोय जो येणार नाही ना मराठ्यांनो त्याला लक्षात ठेवा आता यांना मराठ्यांच्या बाजूने उभा राहत नाही यांच्यावर लक्षात ठेवा आता रॅलीत कसे उभा राहत नाहीत ही सगळी फसवणूक चालली मराठ्यांची आणि मी फसवणूक नाही होऊन देणार किती म्हणू दे यांनी मराठी विश्वास ठेवू नका की आम्ही सगळे सोयरा घेतला सगळ्या सोयरा घेऊन काय करतात नोंदीचं काय आणि त्या प्रमाणपत्राचं काय मराठवाड्यात नोंदी सापडल्यात कसं काय कमी जाणून बुजून मराठवाड्यात तुम्ही नोंदी सापडू दिल्या नाही का गॅजेट घेत नाहीत तुम्ही हैदराबाद संस्थांचं 1864 गॅजेट कसं काय घेत नाहीत तुम्ही मराठवाड्यात एक सुद्धा मराठा नाही हे सगळे कुणबी आहेत गॅजेट सांगताय तुम्ही का घेत नाहीत बाकीच्यांना देताना आम्ही विरोध केला का नाही केला पण आता तुम्ही आम्हाला देताना विरोध करताय मला परिपूर्णच आरक्षण पाहिजे त्याच्याशिवाय तुमचं मत जमणार नाही मी मराठ्यांच्या बाजूने सरकारच्या बाजूने सरकारने यांच्या आमदार मंत्र्यावर विश्वास ठेवू नका ही मराठ्यांना माझी हात जोडून विनंती सरकारच्या मनात काय आहे आणि नेमका ट्रॅप काय असणार ट्रॅप असा आहे मला माहिती मिळालेला मी नावासह 2-1 दिवस पुढे गेल्यावर सांगत रॅलीत जे असंतुष्ट आत्मेत आमच्यात काही ज्यांच्या दुकानदाऱ्या बंद पडल्यात त्यांना हाताखाली धरलंय काही जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी त्याच्यामध्ये मग पुणे कोल्हापूर सोलापूर मुंबईतले काही आहेत संभाजीनगर लातूर नागपूर इकडचे काही येतं यांनी त्यांना असं सांगितलंय की तुम्ही काय करा त्या रॅलीत जा मी बोलणार नाही त्यांना असं म्हणा मग ते माझ्याकडे येणार बी नाहीत ते तिकडूनच रॅलीत येऊन एखादा फोटो काढून तिकडे जाणार आहेत मीडियाच्या बांधवात बातम्या देणार आहेत कारण त्यांनी सगळी ताकद पुरवायचं ठरवलंय त्यांना की तेव्हा आम्हाला बोललाच नाही त्याने आम्हाला रामरामच घातला नाही आम्हाला मागं ढकललं पुढेच येऊ नको म्हणला आणि मराठ्यात फक्त फूट निर्माण करायची आणि त्यांना कुठं कार्यक्रम घ्यायला लावायचे राज्यात मग मी त्यांना माझी विनंती हात जोडून तुमचा लहाना भाऊ तुमचा लहाना मुलगा म्हणून सांगतो मराठा बांधवांना त्या कोणाचं ऐकून स्वतःच्या तुमच्याच पायावर दगड पाडून घेऊ नका आणि तुमच्या जातीच्या पोरांचं नरडाचं घोट घ्यायचं काम करू नका कोणाचं ऐकू नका तुम्हाला मान सन्मान मिळाला नसेल नका मिळू देऊ माघारा तुमचं पेपरला टीव्हीला नाव आलं नसेल नका येऊ देऊ जातीसाठी राहा माग